मित्रांनो एवढी मेहनत करून एक आंबा भेटला म्हणजे पाडला मी. हाय गोड आहे. कलमी आंब्यांपेक्षा हेच चांगले लागतात. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आलोय गावी. गावी येताना तर आपल्याला शूट करायला भेटलं नाही, ट्रेनने आलो त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होती भरपूर. तर आज सकाळी आलो मी आणि आत्ता संध्याकाळ काळोख पडत आलाय. काळोख म्हणजे 5:30 झाले आहेत. तर आत्ता चाललोय मी इकडे. वरती आंब्याचं झाड आहे, तर तिथे आंबे पडलेत काय बघतो जरा, 2-3 खायला. बघा रस्ता बघू शकता, इकडून असा वरती जायचंय. इकडे पुढे वरती आंबा आहे. तर हे बघू शकता, इकडे खाली हे दिसतंय व्हाईट पत्रे, ते काकांचं घर आहे माझ्या. तर आता बघूया आपल्याला आंबे भेटतायत की नाही. पावसाचं वातावरण तर तयार झालंय, म्हणजे मळप तर आलंय. तर बघू, पाऊस आला तर येईल पण आज कदाचित. आता गावी आलोय म्हटल्यावर बरेच व्हिडिओ येतील कोकणातलेच, तर व्हिडिओ बघत राहा सर्व. इकडे मच्छर तर भरपूर चावते. अजून पाऊस चालू नाही झाला तरी मच्छर खूप आहे इकडे. घराच्या वरती आमचा असा रोड आहे, रोड बनवलाय. आणि इकडे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर सुद्धा आहे, तर तिकडे पण जाऊ. उद्या सकाळीच जाऊ आणि तो पण व्हिडिओ येईल तुम्हाला, तर तो सुद्धा बघा. इकडे आंब्याच्या बागा सुद्धा आहेत. करवंद काय धरलेली दिसत नाहीत अजून. हा रस्ता बनवून तर ठेवलाय, पण याचं काम कुठपट कधी पूर्ण होतंय काय समजत नाही. ह्या साईडला इकडे घर आहेत आमची खाली. घराच्या वरच्या बाजूला आलोय मी. बघा, हे आमचं इथे खाली घर आहे. घराच्या वरच्या साईडला असा रोड बनवलाय. ते आता कधी डांबरीकरण होईल तेव्हा होईल. मातीचा रोड तर बनवून ठेवलेला आहे असा. तर इकडेच या साईडला पुढे आंब्याचं झाड आहे ते. कारण तिथे पप्पा बोलले की आंबे धरलेत म्हणून, तर आता बघतो भेटतात का, पडलेले आहेत का. रोड तर मस्त बनवलाय. तिथे वादळाने मागे वादळ झाले तेव्हा सर्व काजूची झाडांनी मोडले तिथे.
आधीच आंबे पडून गेलेत वाऱ्याने. सर्व कुसलेले तेवढे बाकी तेव्हा खाली कुसलेले पडलेले आहेत. म्हणजे आज काय आपल्याला आंबे भेटत नाहीत खायला. आणि ही आमची वाडीतली खाली घर आहेत. इकडे सर्व इथूनच रोड आहे आमचा, वाडीतून जायचा रोड हा इथून खाली आहे. आणि समोर इकडे हायवे आहे. हायवे बघूया, तुला दाखवतो हायवे दिसतोय का इथून. म्हणजे मला तर दिसतोय, पण आता कॅमेऱ्यात दिसेल की नाही काय समजत नाही. पुढे जातो थोडं. या आंब्यावरती आंबे तर आहेत, पण खाली पडलेले दिसत नाहीत अजून. जे पडले ते पण खराब आहेत. हे बघा, यावरती पण आंबे आहेत. व्हिडिओ मध्ये दिसत नाही, काळोख पडलाय त्यामुळे. तर आता बघू भेटतायत काय आपल्याला आंबे. अजून तरी एक पण नाही भेटलाय. हा, हे बघा, ही आपली नदी इथून दिसते खाली. मग दाखवतो. खाली हायवे दिसतोय आपल्याला. इथे हायवे आहे आपला मुंबई गोवा, आणि हे आपलं मंदिर, कालभैरवचं मंदिर इथे आहे. तर त्याचा देखील व्हिडिओ येईल तुम्हाला, तो पण बघा. आज पहिलाच दिवस आहे, तर आलो तेच झोपलो होतो. आत्ता उठलो आणि इथे वरती आलोय. हा, दिसतोय बघा हायवे इथे खाली. हे बघा, इथे पिक्के आंबे तर आहेत, पण ते पाडून पण काय मतलब नाही. खाली इकडे जाणार, ते आपण काढू पण शकत नाही. त्यामुळे पाडून पण काय फायदा नाही. ते 2-4 होते पिक्के. जाऊ दे, आपण येऊ नंतर. आता तर जाऊ घरी, कारण काळोख पडत आलाय. संध्याकाळचं वातावरण बघू शकता इकडे कसं आहे. मित्रांनो, एवढी मेहनत करून एक आंबा भेटला म्हणजे पाडला मी. बघू, आपण मुंबईला असल्यावर ते हाच आंबा एक एक जर भेटला तरी त्याला धुवून साफ करून खातो. पण इकडे तसं काय नाही, पडल्या पडल्या लगेच खाऊन टाकायचा.
हाय गोड आहे. कलमी आंब्यांपेक्षा हेच चांगले लागतात. दमलो. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आपण इकडे जाणार आहेत ब्राह्मणदेवाच्या मंदिरात, म्हणजे इथेच आपल्या वरती आहे. तर ते दाखवू तुम्हाला कसं आहे ते. इकडेच या साईडलाच पुढे आहे ते, तुम्हाला मगाशी बोललो तिकडेच. तर तिकडे उद्या जाऊ. आता तर झालाय, काळोख पडत आलाय. आजचा एक दिवस आपला झोपूनच गेला आधी घरी. उद्यापासून व्हिडिओ येतील आपल्याला बघायला. तर आता हा आंबा खात जातो मी घरी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.